मित्रांनो, रुचिताला रितेश भाऊनी भाऊच्या धक्क्यावर खूप जास्त झापलेला आहे. नमस्कार मित्रांनो, एम.टी. मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊनी रुचिता जामदारची चांगलीच कानउघडणी केलेली आहे. मित्रांनो, या आठवड्यामध्ये रुचिताचा आपण अग्रेशन, राग आणि शिव्यांचा वापर हे सगळं पाहिलं. तर आता याविषयी तिखट शब्दांमध्ये भाऊंनी रुचिताची शाळा घेतलेली आहे. मित्रांनो, भाऊ रुचिताला बोललेले आहेत की या आठवड्यात तुमचं अग्रेशन, तुमचा राग आणि शिव्यांचा वापर हे सगळं खूप जास्त दिसलेलं आहे. टास्कमध्ये जेव्हा दीपालीसोबत तुमचा वाद सुरू होता तेव्हा मुद्दा मागे राहिला आणि ओरडणं तुमचं पुढे गेलं. आणि ही तुमची काही पहिली वेळ नाही आहे. तन्वीबरोबरच्या वादामध्ये सुद्धा तुम्ही तेच केलं. घरामध्ये तुमच्या रागावरचा कंट्रोल कुठेतरी हरवत चाललेला दिसतोय. गेल्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं तुमचे मुद्दे चांगले असतात पण तुमचा आवाज आम्हाला ऐकायला येतच नाही, कारण आवाजापेक्षा कर्कश ओरडणंच फक्त घरातच नाही तर पूर्ण महाराष्ट्राला ऐकू येतंय. राग हा माणसाला कमजोर करत नाही, पण रागावरचं कंट्रोल नसणं माणसाची खरी ओळख दाखवतं. रुचिता, स्वतःला सिद्ध करण्यासाठी संयम असावा लागतो, कारण संयम हीच खरी ताकद आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे रुचिताची चांगलीच भाऊंनी कानउघडणी केलेली आहे. आता या सगळ्यानंतर रुचिता स्वतःमध्ये काय बदल करणार हे पाहणं खूपच उत्सुकतेचं ठरणार आहे. मित्रांनो, तुमचं काय मत आहे रुचिताबद्दल मला कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.